साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 1 सत्र 1 विषय मराठी वाङ्मय च्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, आज आपण अभ्यासाला नेमलेल्या प्रतिभा साधन या नासी फडके लिखित पुस्तकातील पहिलं प्रकरण विषयाचे औचित्य बघत आहे। या अंतर्गत आज आपण प्रतिभा शक्तीविषयी नासी फडके यांनी मांडलेले विचार बघणार आहे। मागच्या भागामध्ये आपण बघितलं की साहित्य निर्मिती जर करायची असेल तर त्या साहित्यिकाच्या ठिकाणी प्रतिभा शक्ती असणं आवश्यक आहे आणि ही प्रतिभा शक्ती कठोर कष्टाने किंवा अभ्यासाने प्राप्त होणं शक्य नसते, ती व्यक्तीमध्ये जन्मजातच असते। आणि अशा या जन्मजात प्रतिभा असणाऱ्या साहित्यिकानं जे साहित्य निर्माण केलेलं असते त्या साहित्याच्या वाचनातून वाचकाला अनिर्वचनीय असा आनंद प्राप्त होत असतो आणि हा आनंद प्राप्त करून देणे हेच साहित्यकाराचं काम असते। वरून आपल्याला एक गोष्ट कळते की ज्याच्या ठिकाणी प्रतिभा शक्ती आहे तो साहित्य निर्मिती करू शकतो, कुणीही साहित्यकार होऊ शकत नाही। समजा कुणी तसा प्रयत्न केलाय तरी रसिकाच्या हृदयाला आनंद देण्याची क्षमता त्यामध्ये असेलच असं म्हणता येत नाही। केवळ तो एक शब्दाचा संग्रह किंवा शब्दाचं गाठोडं असं त्याला स्वरूप येईल। पुढे ते म्हणतात की प्रतिभा असूनच चालत नाही, तर प्रतिभेवरती संस्कार सुद्धा होणं आवश्यक आहे। प्रतिभावंत व्यक्तीला अभ्यासाची सुद्धा गरज आहे। म्हणजे केवळ एखाद्यामध्ये जन्मजात प्रतिभा आहे म्हणून तो चांगला लेखक होऊ शकतो असं म्हणता येत नाही। म्हणजे एखाद्याचा आवाज जन्मजातच गोड आहे, प्रतिभेची गोड आवाजाची देणगी त्याला दिलेली आहे। गोड आवाजाच्या रूपानं प्रतिभा त्याच्यामध्ये आधीच वसत आहे। मग अशा वेळेला त्याने त्यावर पाहिजे ते संस्कार केले नाही किंवा संगीताचा गीताचा अभ्यास केला नाही, रियाज केला नाही, तर त्याचा आवाज रसिकाला मोहिनी घालू शकेल, रसिकाला आवडेलच असं म्हणता येणार नाही। त्यासाठी त्याला अभ्यासाची आवश्यकता राहील, आपल्या मूळ आवाजावरती संस्कार करण्याची आवश्यकता राहील। याबाबत ते म्हणतात की पहिली गोष्ट ही की प्रतिभा ही जरी ज्याला लाभायची त्याला जन्मताच लाभणारी शक्ती असली तरी तिचेही संस्करण म्हणून काहीतरी आहेच। नासी फडके म्हणतात की प्रतिभा सर्वांनाच लाभू शकत नाही, ती ज्याला लाभायची त्यालाच लाभते, परंतु लाभली तरी त्याच्यावरती संस्करण करणं आवश्यक आहे। संस्करण म्हणून काहीतरी आहेच। मधुर आवाजाची देणगी जन्मजात मिळाली तरी त्या आवाजावरही सतत उद्योगाचा व पद्धतशीर अध्ययनाचा संस्कार झाल्याशिवाय अलौकिक गायक तयार होत नाही। यासाठी त्यांनी उदाहरण दिलं की गोड आवाजाची देणगी जरी एखाद्याला जन्मजात लाभली असली तरी त्यावर उद्योगाचा अथवा संस्काराचा म्हणजे गाण्याच्या रियाजचा, गाण्याच्या प्रॅक्टिसचा जोपर्यंत तो सराव करत नाही, गाण्याचा जो सराव करत नाही तोपर्यंत त्याचं गाणं हे रसिक मनाला आव्हान करण्याची क्षमता असणारं असते असं म्हणता येणार नाही। तोपर्यंत अलौकिक गायक तयार होत नाही। नुसत्या कष्टाच्या योगाने कलावंत निर्माण होत नाही हे प्रतिपादनाच्या भरात
उद्योगाचे व मेहनतीचे महत्त्व अजिबात विसरण्याची चूक आपल्या हातून होता कामा नये. ते म्हणतात की नुसतं कष्टाच्या भरवशावर चांगला कलावंत तयार होत नाही, हे मी आधी सांगितलेलंच आहे. परंतु ज्याला प्रतिभा लाभलेली आहे त्याला कष्ट मात्र करावेच लागतात. कष्टाच्या भरवशावर प्रतिभा मिळवता येणार नाही, परंतु प्रतिभा ज्याच्यामध्ये आहे त्याला मात्र कष्ट करावे लागतीलच, असं इथे ना.सी. फडके म्हणतात. यासाठी ते आणखी एक उदाहरण देतात की कोळशावर कितीही संस्कार केले तरी त्याचा हिरा होणार नाही. कोळशावरती किती संस्कार केले तर त्याचा हिरा होणार नाही. कोळशाचा जन्म हिऱ्याचा जन्म हा कोळशाच्या खाणीमध्ये होतो. हिरे कोळशाच्या खाणीमध्ये सापडतात. म्हणून कोळशावर वेगवेगळे प्रयोग केल्याने हिरा काही तयार होऊ शकत नाही. परंतु कोळशाच्या खाणीमध्ये सापडलेला हिरा जर असा म्हणत असेल की मी आहे त्याच अवस्थेत दागिन्यामध्ये जाऊन बसतो आणि लोकांच्या गळ्यामध्ये जाऊन मिरवतो, तर ते देखील शक्य होणार नाही. तो कोळशाच्या खाणीमध्ये सापडलेला हिऱ्यावरती जोहरी किंवा सोनार संस्कार करत असतो. त्याला आकार पाहिजे असा आकार देत असतो आणि पाहिजे असा आकार दिल्यानंतरच त्याला मूल्य प्राप्त होते. अन्यथा तो एक मौल्यवान खडा, याच्या पलीकडे त्याचं महत्त्व राहणार नाही. याबाबत ते म्हणतात की कोळशावर कितीही संस्कार केले तरी त्याचा हिरा होणार नाही. परंतु मी खाणीतून निघाल्याबरोबर सरळ लोकांच्या अंगावर अलंकार म्हणून जाऊन बसेल असे जर हिरा मानू लागला तर ते कितीशे बरोबर ठरेल. तद्वतच प्रतिभा जन्मसिद्ध हे खरी, पण तिचेही तेच फाकायला तिला परिश्रमपूर्वक पैलू पाडण्याचे काम झाले पाहिजेच. प्रतिभा ही हिऱ्यासारखी आहे, असं ना.सी. फडके म्हणतात. हिऱ्यावरला जोपर्यंत पैलू पाडले जात नाही तोपर्यंत त्याचं तेज फाकत नाही. त्याचप्रमाणे प्रतिभावंत व्यक्ती जोपर्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करत नाही, सराव करत नाही, तोपर्यंत तो अलौकिक गायक, लेखक, कलाकार होऊ शकत नाही. त्यासाठी त्याला परिश्रम हे घ्यावे लागतातच. इतकेच काय, त्याबद्दलचा अधिक खोल विचार करू लागल्यास आपल्या असेही निदर्शनात येईल की वास्तविक प्रतिभेचे पूर्ण उत्कट स्वरूप प्रगट व्हावयास आपण सामान्यतः समजतो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक परिश्रमाची कानस तिच्यावर घासली जावी लागते. पुढे ते म्हणतात की नुसती प्रतिभाशक्ती जन्मजात असून भागत नाही, तर या प्रतिभाशक्तीच्या शक्तीवरती प्रयत्नाचं कानस कितीतरी परिश्रमपूर्वक कितीतरी काळ घासावं लागते. तेव्हाच प्रतिभेला अलौकिकत्व प्राप्त होते. तेव्हाच तिला पैलू पडतात आणि तिच्यातून तेज बाहेर पडायला लागते. तेज बाहेर पडायला लागते म्हणजेच तो लेखक अतिशय चांगल्या प्रकारचं लेखन करू शकतो की ज्या लेखनामुळे तो कित्येक शतके लोकमनावर राज्य करू शकतो. ते पुढे म्हणतात की प्रतिभेसोबतच कल्पनाशक्ती जशी महत्त्वाची आहे तशी स्फूर्ती देखील महत्त्वाची आहे. ते म्हणतात स्फूर्ती म्हणून तिला आपण म्हणतो तिच्या 10% निसर्गदत्त देणगीचे तर 90% निधड्याच्या घामाचे असतात, असे एका ग्रंथकाराने म्हटलेले आहे. साहित्य निर्मितीमध्ये स्फूर्ती देखील महत्त्वाची मानली जाते. प्रतिभाशक्ती महत्त्वाची आहे, कल्पनाशक्ती महत्त्वाची आहे, सोबतच स्फूर्ती देखील महत्त्वाची आहे. या स्फूर्तीबाबत बोलताना ना.सी. फडके म्हणतात की या स्फूर्तीमध्ये देखील 10% भाग सोडला तर 90% भाग हा त्या कलाकाराच्या निधड्याच्या घामाचा असतो. त्याने प्रयत्नपूर्वक संपादन केलेला असतो, त्याने त्याचा अभ्यास केलेला असतो, त्यानंतरच त्याला त्या गोष्टी प्राप्त होतात. हे जर खरी असेल
तर प्रतिभेचे संस्करण या अर्थी प्रतिभा साधन हा विचार करण्यासारखा विषय ठरत नाही काय? आणि ज्या अर्थी प्रतिभेवर जर संस्कार करावे लागतात आणि संस्कार केल्याशिवाय प्रतिभेचं तेज फाकूत नाही, तर मी मांडलेला विषय म्हणजे प्रतिभा साधन जे त्यांनी पुस्तकाला नाव दिलेलं आहे तो विषय विचार करण्याचा विषय ठरत नाही का असं म्हटलेलं आहे. म्हणजे एका अर्थी प्रतिभा साधन अशक्य आहे आणि दुसऱ्या अर्थी प्रतिभा साधन शक्यही आहे. परंतु अशक्य कुणासाठी आहे? ज्याच्यामध्ये प्रतिभा आहेच नाही त्याला साध्य करणं शक्य नाही. परंतु शक्य कुणासाठी आहे? ज्याच्यामध्ये प्रतिभा आहे आणि त्याने जर प्रयत्न केले तर त्या प्रतिभेचं तेज फाकू शकते आणि त्या व्यक्तीला अलौकिकत्व लाभू शकते. या कारणास्तव दोन्ही अर्थाने हा नासी फडके यांनी मांडलेला विषय उचितच ठरताना दिसतो. तर इथे या वर्गामध्ये आपण काय बघितलं की प्रतिभा जरी जन्मजात असली तरी तिच्यावरती संस्कार करावे लागते, अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो. त्याशिवाय त्या जन्मदत्त प्रतिभावंताला चांगली कलाकृती, चांगली साहित्यकृती निर्माण करता येणं शक्य नाही. श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर च्या अभ्यास वर्गामध्ये आपण सहभागी झाला याबद्दल धन्यवाद.